नमस्कार मित्रांनो, ओशनिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राची यशोगाथा आणखी एका विशेष भागामध्ये आज आपण अशा मराठी व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्याने 1925च्या दरम्यान या मराठी तरुणाने अमेरिकेच्या MIT कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यावेळी त्या व्यक्तीला परदेशामध्ये स्थायिक होण्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध असताना सुद्धा, मात्र परदेशी जीवनाचे प्रलोभन समोर असताना सुद्धा त्या व्यक्तीने ते हाताळले नाहीत आणि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट महाराष्ट्रामध्ये परतले एका छोट्या गावामध्ये. त्यांच्या वडिलांचा छोट्या कारखान्यामध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. आपण बोलत आहोत या तरुणाबद्दल, ज्या तरुणाने एक इतिहास घडविला, उद्योग महर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांच्याबाबत. अवघ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लाडकं व्यक्तिमत्व कोण असेल? आजही हा प्रश्न जर विचारला तर उत्तर नेहमीच येईल, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. याच धर्तीवर जर एखादा प्रश्न विचारला की अवघ्या महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्रातील लाडकं व्यक्तिमत्व कोण असेल, तर उत्तर हे नक्की येणार शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचंच. शंतनुराव किर्लोस्कर यांनी एक कर्तृत्ववान कारखानदार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या मालाची निर्यात होते. या देशातून त्यांनी आपल्या कचेऱ्या थाटल्या आहेत. एवढंच नव्हे तर मलेशिया, फिलिपाईन्स, जर्मनी अशा अनेक देशातून कारखाने सुरू करून किर्लोस्करांनी पर्यायाने भारताचे नाव जागतिक बाजारपेठामध्ये त्यांनी अजरामर करून ठेवलंय. किर्लोस्कर समूहाच्या जीवनमान उंचावणे या ब्रीदवाक्यानेच त्यांच्या कामाच्या पद्धतीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. शंतनुरावांचे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, अर्थव्यवहार, जागतिक घडामोडीची या संबंधित सगळ्याच विषयांमध्ये भरपूर वाचन होतं. महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील औद्योगिक वाढ होण्यामागे शंतनुराव किर्लोस्करांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. कोणताही उद्योजक आणि त्याचा प्रत्येक निर्णय हा यशस्वी होईलच याची काही शाश्वती नसते. नियोजन मंडळाने चुकीचे नियोजन केलं आणि ऑइल इंजिनची मोठ्या प्रमाणात आयात करण्याची संधी काहींनी साधून घेतली. अशा वेळी किर्लोस्कर ऑइल इंजिनवर मोठ्या प्रमाणात संकट हे कोसळलं होतं. मात्र कामगारांना विश्वासात घेऊनच शंतनुराव यांनी संकटालाही धैर्याने सामोरे गेलेले दिसून आले. किर्लोस्कर उद्योग समूह महाराष्ट्राच्या फक्त औद्योगिकीकरणामध्ये अग्रेसर होता असे नाही, तर साहित्य, संस्कृती, नाटक अशा अनेक योजनांनी किर्लोस्कर वाडींचा इतिहास गच्च भरलेला आहे. परंतु जागेचा मर्यादा लक्षात घेऊनच औद्योगिकीकरण एवढ्याच विषयावर लक्ष केंद्रित करण्यात ते पुढे गेलेले आहेत. ज्या युगामध्ये व्यवसाय यशस्वी होण्यासाठी विविध माध्यमांच्या पाठिंब्यावर भरभराटी केली जाते, त्या युगामध्ये किर्लोस्कर ब्रदर्स यांनी स्वतःच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेच्या आधारावर यशस्वी व्यवसाय करून दाखविला. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जिद्द आणि दृढ निश्चयामुळेच त्यांनी नेहमीच समाजकल्याण हा व्यवसाय आणि नफा याच्यावर ठेवला होता. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या काळामध्ये खूप काही होत गेलं होतं. त्यांनी दुसऱ्या पिढीसाठी व्यावसायिक म्हणून जे कमवले ते समाजाला परत द्यावे ही त्यांची नीती होती. त्या काळातही त्यांनी उद्योजकतेला किती उत्कटतेने प्रकट मदत केलेली आहे याचे किर्लोस्कर फाउंडेशनचे हे मूर्तिमंत उदाहरण मानले जाते. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण यासाठी विचारसरणीला शंतनुराव यांनी पाठिंबा दिला. मात्र देशांतर्गत उद्योगवाढीबाबत महात्मा गांधी यांचे विचार चुकीचे असल्याने सांगून त्याचा विरोध त्यांनी करण्याचे धाडस सुद्धा दाखविले. शंतनुराव किर्लोस्कर द किर्लोस्कर ग्रुप या आपल्या कौटुंबिक व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना ओळखले जातात. या कंपनी अंतर्गत किर्लोस्कर ब्रदर्स ही पंप बनवणारी कंपनी 1888 साली स्थापन करण्यात आलेली होती. ही कंपनी जर्मन आणि जपानी कंपन्यांसह एकत्रित राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पासाठी काम करताना आपली भूमिका स्पष्ट करतानाही दिसून येतात. शंतनुराव किर्लोस्कर यांनी पारतंत्र्यामध्ये शतकभर मागे असलेले देश, कर्मापेक्षा नशिबावर अधिक विश्वास असलेल्या लोकांच्या तत्कालीन महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील उद्योजकतेचे रोपटे त्यांच्या वडिलांचे एक मोठे करणे आणि त्याला आकार देण्याचे महत्त्वाचे आणि कष्टाचे काम करणारे ते व्यक्ती बनले. शेती व नोकरी या व्यतिरिक्त काही वेगळं उपजीविकेचे साधन असू शकतं आणि त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते, असा धाडसी निर्णय त्या व्यक्तीने त्यांच्या वडिलांच्या छोट्याशा उद्योगाला आणखी मोठं करण्याचं धाडस त्या व्यक्तीने दाखवलं. शेंगा फोडण्याच्या यंत्रापासून ते ऊसाचा रस काढण्याच्या चरकापर्यंतचे यंत्रे, साखर निर्मिती करणारी यंत्रे, तसेच लेथ मशीन, ऑइल इंजिन, इस्पितळातील विशिष्ट फर्निचरपासून ते हॉटेल उद्योगातील आवश्यक असणारे उपकरणापर्यंत, तसेच बेरिंगपासून ते फोर्जिंग उत्पादनाच्या सर्व क्षेत्रामध्ये शंतनुराव किर्लोस्कर यांनी ज्या त्या उत्पादनाला स्पर्श केला त्याचं त्यांनी सोनं केलं होतं. त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी विकास घडविला. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे कल्याणच झाले. त्या काळामध्ये मराठी माणसाने समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला अशा या क्षेत्रांमध्ये प्रगती साधलीच होती.
मात्र मूळ मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीचे नाव घेऊन हे कमवलेले महत्त्वाचे उदाहरण मानले जाते. पण शंतनूराव हे एक पोकळी भरून काढणारे मराठी व्यक्ती बनले सुद्धा. केवळ भरूनच काढली नाही, तर त्यांनी त्या उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग विकास साधत महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर ठसठशीत उमटून दाखवलेले आहे. 1946 मध्ये शंतनूराव किर्लोस्कर यांनी इलेक्ट्रिक कंपनी आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड या कंपन्यांचे अनुक्रमे बेंगळुरू, पुणे येथे त्यांनी आपली शाखा स्थापित केली. पुढील काळामध्ये त्यांनी किर्लोस्कर न्यूमॅटिक, किर्लोस्कर कमिन्स, किर्लोस्कर ट्रॅक्टर्स, किर्लोस्कर सिस्टीम्स याही उद्योगामध्ये आपली जम बसवले होते आणि आपला विस्तार केला. जगात जेथे जेथे शेती चालते त्या प्रत्येक खंडामध्ये असंख्य देशात किर्लोस्कर पंप, ऑइल इंजिन, शेती संयंत्रे आजही वापरली जातात. पारंपरिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यंत्राचा वापर शेतीमध्ये करण्यास सांगणे हे खूप अवघड आणि जिकिरीचे काम होते. शंतनूराव यांनी केवळ यंत्राचे उत्पादनच केले नाही, तर त्यांनी उत्पादन वाढवणाऱ्या यांत्रिक आधुनिक शेतीचा प्रसार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे केलेला दिसून येतो. बैलांपेक्षा ट्रॅक्टरचे नांगर जास्त कार्यक्षम आहेत. विदेशी ऑइल इंजिनच्या मोठ्या धुरापेक्षा छोटी उभी किर्लोस्कर इंजिन अधिक उपयुक्त आहेत. या गोष्टीचा शंतनूराव यांनी प्रचार केला. यांत्रिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी ते खेडोपाडी, घराघरात, शेतीत, वाडीत लोकांना, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला सांगण्यासाठी धडपडत राहिले. शेतकऱ्यांना प्रत्यक्षही भेटले. अनेक प्रदर्शनापूर्वी, कार्यशाळेतून, छोट्या छोट्या अशा सभातून, संमेलनातून त्यांनी शेतकऱ्यांना शेतीबाबत आधुनिक विकास करण्यासाठी प्रबोधन करण्याचे यशस्वी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यांच्या या प्रयत्नातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अन्य भागातही त्यांनी आपला प्रसार केला. यातूनच शेतकऱ्याला जणू काही अश्मयुगापासून यंत्रयुगाकडे त्यांनी नेले. यातूनच देशाचे कृषी उत्पन्नही वाढले. हे सर्व करत असताना त्यांनी जी समाजसेवा केली आहे असं नाव घेतला जातो, ते एक अद्ययावत, आधुनिक आणि सच्चा व्यावसायिक भाव त्यांच्या कार्यात दिसून येतो आणि ते प्रगतीपथावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडलेला दिसून येतो. कोट्यावधी रुपयाचे परदेशी चलन भारतात आणण्याचा पहिला विक्रमी प्रयोग हे उद्योग जगतापैकी एक म्हणजे शंतनूराव यांनीच केले. जर्मनी, अमेरिका, आफ्रिका, युरोप खंडातील काही देश या देशांनी औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याच्या किर्लोस्करांचा सिंहाचा वाटा ठरविला. शेतकरी अशिक्षित असला तरी तो अज्ञानी आणि मूर्ख नाही. त्याला काही गोष्टी समजतात आणि सांगितल्यावर ते पटतात सुद्धा. त्यांनी आपली उत्पादने नक्की वापरले आणि विश्वास मनामध्ये बाळगून शंतनूराव यांनी आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून अनेक देश भ्रमण केले. 1940 आणि 41च्या दरम्यानमध्ये त्यांनी शेअर बाजारामध्ये मराठी कंपन्यांना कोणतेही भाव देण्याच्या तयारीत नसताना किर्लोस्करांना भाव मिळाला, त्या नावाला झलाली प्राप्त झालेली दिसून येते. स्वतःच्या प्रगतीबरोबर त्यांना सेवा देणारे 500 लघु उद्योजकांची काळजी त्यांनी स्वतःही वाहिली. लघु उद्योजक तसेच शंतनूराव यांनी निर्माण केलेले त्यांना सातत्याने काम मिळेल हा प्रयत्न त्यांच्या मनात धानीच होता. आपल्या उद्योगातील कामगारांसाठी त्यांनी वसाहती आणि गावे वसवली होती. त्यांच्या विकासाचा नियोजनबद्ध प्रयत्न त्यांनी केला. 1952 आणि 1972 या वर्षीच्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी आपले कारखाने, उद्योग बंद केले. पण उद्योग महर्षी शंतनूराव यांनी आपले शेअर सहभाग धारकांनाही डिव्हिडंड वाटून त्यांनी आपला विश्वास सार्थ ठरविला. हे एक उत्तम असे उदाहरण मानले जाते. त्यांच्या दूरदृष्टीतून त्यांनी किर्लोस्करवाडी, कोएल, हरिहर, बेलगाव, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी आदर्शवत प्रकल्प निर्माण केलेले दिसून आले. महत्त्वाचे असे की शंतनूराव यांनी आधुनिक व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कृतीशील प्रचार महाराष्ट्रात केला आणि उद्योजक या शब्दाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. शंतनूराव केवळ आपल्या समूहाचीच भरभराट करू पाहिले असे स्वार्थी उद्योजक नव्हते. ते सामाजिक आणि सांस्कृतिक आस्था असणारे मराठी माणूस होते. आपण राहतो त्या शहराचा सर्वांगीण विकास साधणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे असं त्यांना वाटत होते. ज्ञानप्रबोधिनी आणि शैक्षणिक अन्य सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पुण्यातील संस्थेला त्यांनी एक हाताने मदत केली. बाळासाहेब पंतप्रतिनिधी स्मारक तसेच राजा केळकर वस्तू संग्रहालय या संस्थांनाही त्यांनी उभारणीसाठी सहकार्य केलेले दिसून येते. त्याचबरोबर 500च्या पुरामध्ये पुणे बुडाले त्यावेळी त्यांनी पुणे शहराला निरपेक्षपणे सहकार्याला दिसून आले. पिंपरी चिंचवड आज एक महत्त्वाचे उद्योग केंद्र बनले आहे. ती एक श्रीमंत महानगरपालिका बनली आहे. पिंपरी चिंचवडच्या पायाभूत औद्योगिक विकासात शंतनूरावांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. युद्धकाळातही त्यांनी एक देशभक्त उद्योजक म्हणून देशनिष्ठेने त्यांनी आपले भान राखलेले होते. शंतनूराव हे रसिक होते.
त्यांनी पाश्चात्य संगीतावर त्यांची प्रीती होती, चित्रकलेवर त्यांची भक्तीही होती. ते साहित्याचे अभ्यासक सुद्धा होते. ते विविधांगी कार्यात क्षेत्र या क्षेत्रामध्ये त्यांनी विकास घडविला नाही, परंतु त्यांचा हे रस आणि त्यांची आवड हे नेहमी त्यांनी जपलेले दिसून येते. कॅक्टस अँड रोजेस म्हणजे काटे आणि फुले या आत्मवृत्तपर पुस्तकातून शंतनूरावांनी आपल्या आयुष्यातील आठवणी आणि अनुभव हे व्यक्त केलेले दिसून येते. तसेच प्रसिद्ध लेखिका सविता भावे यांनी कालापुढती 4 पाऊले या ग्रंथातून शंतनूरावांचे समग्र चरित्र वाचकांसमोर ठेवलेले दिसून आले. उद्योगपतींची आत्मचरित्रे वाचायला सुरुवात केली की आपणास अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टींचे प्रचंड संदर्भ सापडतात. म्हणून माणूस आश्चर्यचकित झाल्याशिवाय आणि गोंधळून गेल्याशिवाय राहणार नाही. शंतनूराव किर्लोस्कर यांचे चरित्र आणि संघर्षाच्या प्रसंगाची आकाराला आलेले अनेक उदाहरण आहेत. काटे आणि फुले हे त्यांच्या आत्मचरित्र अगोदरच अनेक वर्षापूर्वी जेट युगातला मराठी माणूस हे शंतनूराव किर्लोस्करांनी लिहिलेले पुस्तक वाचल्यास आपणास मिळते. शंतनू लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म सोलापूरला 28 मे 1903 रोजी झाला. त्यांचं शालेय शिक्षण औंध येथे झाले, तसेच पुण्यात सुद्धा. त्यानंतर अमेरिकेतील MIT कॉलेजमधून त्यांनी यंत्र अभियांत्रिकीची पदवी 1927 साली प्राप्त केली. अमेरिकेतून MIT कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनियर बनल्यानंतर किर्लोस्कर ब्रदर्स हा वडिलांनी सुरू केलेल्या कारखान्यामध्ये त्यांनी आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. सेंट्रिफ्युगल पंप, डिझेल इंजिन, मशीन टूल्स, इलेक्ट्रिकल मोटर्स, कमिन्स इंजिन असे 11 प्रकारचे वेगवेगळे कारखाने स्थापन करून त्यांनी उत्तमरित्या चालवले. पश्चिम जर्मनीमध्ये हॅम्बर्ग येथे किर्लोस्कर ऑइल इंजिन ही शाखा त्यांनी काढली. लहान उद्योजकांना सल्ला देण्याचे खाते कारखान्यामध्ये त्यांनी सुरू केले. 20 कंपन्यांचे संचालक मंडळावर सल्लागार म्हणून त्यांनी नियुक्ती झाली. भारतातल्या अनेक चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले होते. शंतनूरावांचा विवाह यमुताई फाटक यांच्याशी झाला. यमुताई ह्या त्या काळातील अत्यंत कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये गणल्या जातात. पुढच्या काळामध्ये यमुनाताई हे गरीब आणि असहाय्य महिलांसाठी महिला उद्योग लिमिटेड या नावाने कारखाना सुरू करतात आणि संपूर्ण कारखाना हा महिलांच्या सहभागावरती चालवला गेला, हे महत्त्वपूर्ण ठरले. महाराष्ट्रातील शेतकरी वापरत असलेले लोखंडी नांगराचे जनक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना हा बहुमान मिळतो. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे सुमारे 80% लोक शेतीचा व्यवसाय करतात. तेव्हा त्यांना उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारे यंत्र तयार केले पाहिजे आणि आपल्या मालालाही मागणी येईल अशी त्यांची खात्री पटली. त्या काळी पश्चिम भारतामध्ये मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यातील शेतकरी वर्ग जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी लाकडी नांगरांचा उपयोग करत असे. या लाकडी नांगराने उथळ नांगरणी होत असे. लक्ष्मणरावांना त्यावेळेच्या पारंपरिक शेती पद्धतीची नांगरणीतील समस्येची पूर्ण जाणीव होती. अशा परिस्थितीमध्ये नांगरणीसाठी कोणत्या उपकरणाची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणले आणि लोखंडी नांगर बनवण्याची कल्पना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. तेव्हा त्यांनी सुधारलेल्या परदेशी शेतीचे नांगरांचे नमुने पाहिले. जमिनीच्या मशागतीसाठी शक्य ती सर्व माहिती गोळा केली आणि अभ्यासही केला. त्यावेळी शेती खात्याने विलायती नांगर प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शेती खात्याचे वरिष्ठ अधिकारी मल्हारलिंगो कुलकर्णी यांच्या साहाय्याने किर्लोस्कर यांनी नमुन्याचा नांगर तयार करण्याचे ठरविले. त्यासाठी एक विलायती नांगर आणला. या नांगराचे फाल, पाठ, मधला भाग इत्यादी बिळांचे होते. हालीस व रुमणे लोखंडी पट्ट्याचे होते. हा नांगर तयार करायला लागणारी विडाची भट्टी तयार मालरानावर उभी केली. लोंढ्याहून मोल्डिंग सँड आणि फायर फ्ले ही मागवली होती. 4 पोती कोक गोळा केला आणि हे साचे घालून ओतकामाला सुरुवात केली. परंतु या कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यात त्यांना अपयश आले. परंतु तेव्हा त्यांनी हार न मानता अनेक युक्त्या लढविल्या आणि आपल्याला हवे तसे नांगरांचे भाग यशस्वीपणे तयार केले. त्यावेळेस किर्लोस्करांनी आपल्या कारखान्यामध्ये 6 नांगर तयार केले, परंतु त्यातील एकही नांगर विकला गेला नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धेपोटी हा नांगर अनेक दिवस कारखान्यातून बाहेर पडूच शकला नाही. पुढे मिरजमधील जोशी नावाच्या सुशिक्षित तरुणाने शेतकऱ्याने नांगराचे महत्त्व पटवून घेतले आणि 6ही नांगर विकत घेतले. त्यानंतर पलूस येथील पांडू पाटील यांनी किर्लोस्करांकडे 35 नांगरांची मागणी केली होती. कालांतराने या व्यवसायामध्ये पडल्यानंतर किर्लोस्कर यांना लक्षात आले की काळ्या जमिनीमध्ये वापरण्यासाठी नांगर अधिक वजनदार हवा. त्यामुळे नांगराचे काही भाग अधिक जड करून व हालीस पट्ट्यांची लांबी वाढवून त्या आवश्यक त्या सुधारणेमध्ये त्यांनी केले. या सुधारणेमध्ये नांगर त्यांनी शिफारशीसाठी शेतकी खात्याकडे पाठविला. युरोपियन अधिकाऱ्यांनी नांगरात दोष आढळल्यामुळे सांगून विलायती नांगराची शिफारस केली. त्यामुळे चिडलेल्या किर्लोस्करांनी आपल्या नांगरातील दोषांची शहानिशा करण्यासाठी व निरनिराळ्या विलायती कंपनीचे फाल मागविले आणि त्याचाही अभ्यास केला. तेव्हा त्यांनी विलायती फाल तयार करण्यासाठी कोणती पद्धतीचा वापर करावा याचा शोध घेतला.
ती पद्धत नेमकी ठरवल्यानंतर किर्लोस्करांचे फाल विलायती फालासारखेच होऊ लागले. परंतु तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी त्यामध्ये अनेक अनेक असे प्रयोग करून फाल अधिकच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कसा होईल याचा विचार केला. 1910 मध्ये किर्लोस्कर वाडी येथे आधुनिक पद्धतीचा पहिला लोखंडी नांगर तयार झाला आणि हाच नांगर महाराष्ट्राच्या शेतीसाठी क्रांतिकारक बदल ठरणारा उपयुक्त हा नांगर ठरलेला दिसून आला. नंतर हळूहळू शेतकऱ्यांमध्ये लोखंडी नांगराची उपयुक्तता पटली आणि त्यांनी नांगर खरेदी करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच किर्लोस्कर वाडी येथील कारखान्यातून दिवसाला 200 ते 250 असे नांगर बाहेर पडू लागले. त्यावेळेस महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मोठ्या शेतकऱ्यांकडे लोखंडी नांगर येऊ लागले. हे सर्व प्रकार किर्लोस्कर यांच्या संशोधनाला मिळाले, हे असेच मानावे लागेल. शेती क्षेत्रात लागणाऱ्या अवजारांचे घडलेली ही एक क्रांतीच मानावी लागेल. याचबरोबर अभ्यास करता करता आणि व्यवसायाचा विस्तार वाढवता किर्लोस्करांनी पुढे कडबा कुट्टी यंत्र तयार केले. शेंगा फोडणीचे यंत्रही, ऊसाचे गुळाल आणि पाण्याचे पंपाचे उत्पादन सुद्धा त्यांनी सुरू केले. महाराष्ट्राच्या शेतीला लागणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. एक म्हणजे लोखंडी नांगर आणि दुसरं म्हणजे पाण्याचा पंप, आणि तेही दोन्ही संसाधने किर्लोस्कर यांनी दिली. लक्ष्मणरावांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना त्यांच्या नावाचे टपालही काढले. त्यांचे सुपुत्र शंतनू किर्लोस्कर यांनी त्यांच्या कारखानदारीमध्ये जगामध्ये नाव उज्ज्वल केलेले दिसून येते. किर्लोस्करांनी जोड व्यवसाय म्हणून किर्लोस्करांनी सॅमसंग कंपनीची डीलरशिप घेऊन पवनचक्कीची विक्री करण्यास सुरुवात केली, पण त्यात त्यांना फार मोठा तोटा झाला. त्यामुळे त्यांनी वेळीच शहाणपण घेऊन तेथून त्या व्यवसायातून काढता पाय घेतला. पुढे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी अमेरिकेतील एका मासिकात कापणी यंत्र पाहिले आणि आपणही असे यंत्र बनवायचे असे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी मुंबईहून यंत्रसामग्री आणलीच आणि त्याचबरोबर 1901 मध्ये त्यांनी स्वतःचे पहिले उत्पादन बनवले. पण किर्लोस्करांचे हेही उत्पादन फेल गेले. त्यांनी इथेच पण हार मारली नाही. 1920 मध्ये त्यांनी त्यांच्या कारखान्याचे रूपांतर कंपनीमध्ये केले आणि त्यांची कंपनी ऊसाचा रस काढण्याच्या यंत्रापासून ते शेतीच्या उपयोगी असे औषधी फवारणी हातपंपापर्यंत जवळपास सर्वात मोठे 40 उत्पादन करण्यास ही कंपनी बनवू लागली होती. यात अजून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे लक्ष्मणरावांना औंध संस्थानाचे दिवाण म्हणून 1935 मध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली होती. शेतीची उपकरणासाठी बाजारपेठ प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये उपलब्ध होऊ शकेल हा विचार लक्ष्मणरावांच्या मनामध्ये आला होता. बाहेरून उपकरणं आणून इकडे विकण्यापेक्षा का आपण स्वतः त्याची निर्मिती करू नये हा विचार त्यांना पछाडले होते. 1901च्या सुमारास त्यांनी छोट्या प्रमाणात कडबा कुट्टी कापण्याच्या यंत्राची निर्मिती केली आणि या विक्रीतून त्यांना मोठ्या प्रमाणात लाभही झाला होता. आणि म्हणजेच त्यांनी पुढचं काम लक्ष वेधलं होतं ते ओतकाम करून बनवलेल्या लोखंडी नांगराच्या फालाचं उत्पादन करण्याचं. उत्पादन सुरू करायचं म्हटलं की लाख अडचणी समोर येतात आणि त्या वासून उभ्या राहतात. त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवलाची. सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग काही घेता येत नाही. किर्लोस्करांनी त्यावेळी बॉम्बे बँकिंग कॉर्पोरेशनकडे 10,000 रुपयाची भांडवली कर्जाची मागणी केली होती, परंतु त्यांच्याकडे पुरेसं तारण नसल्यामुळे बँकेने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून आले होते ते साक्षात औंधचे महाराज आणि गिंडे नावाचे श्रीमंत गृहस्थ. गिंडेंनी किर्लोस्करांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांच्या परिचयाच्या असल्यामुळेच त्यांना भांडवली मदत केली होती. औंधच्या महाराजांनी त्यांना तर 10,000 रुपये भांडवल आणि 32 एकर त्यांची स्वतःची किर्लोस्करांच्या हवाली केली होती आणि किर्लोस्करांच्या पंखांमध्ये गरुड भरारी झेप मारण्याचे सामर्थ्य ह्या दोन्ही व्यक्तींनी त्यांना बहाल केली होती. या जमिनीमध्ये लक्ष्मणराव आणि त्यांचे मोठे बंधू रामांनांनी किर्लोस्कर वाडीला बसवण्याचे अपार मेहनत घेतली आहे आणि यांच्याच बरोबर 25 ते 30 कामगारांची घरं येथे त्यांनी बसवली आणि या 25-30 लोकांच्या मदतीनं किर्लोस्कर वाडीला नवा जन्म दिला. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी माणसाच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या क्षमतेला जास्त महत्त्व दिलेले दिसून येतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या 25 कर्मचाऱ्यांची निवड केली आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबाला एका 32 एकर नापीक जमिनीचे त्यांच्या स्वप्नांच्या गावामध्ये नेले आणि तिथे त्यांना किर्लोस्कर वाडी निर्माण करता आली. मानवी क्षमतेवर विश्वास ठेवून लक्ष्मणरावांनी 25 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रेमाने एकत्र बांधले होते. त्यांच्या स्वप्नांच्या गावामध्ये बदलण्याचे यश त्यांना मिळाले. त्यांच्या चरित्राबद्दल निर्णय आणि वरवरच्या सामाजिक शैक्षणिक पात्रतेबद्दल उदासीनता आणि त्यांना सामान्य दिसणाऱ्या सामान्य लोकांमध्ये एक विलक्षण दिसणारी त्यांच्या कर्तृत्वाची छाप त्यांच्या या जीवनातून दिसून येते. औद्योगिक कारखाने चालवण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतले नसतानाही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केले होते. त्यांना वाचनाचा अतिशय नाद होता. विश्वासू कर्तबगार सहकारी त्यांना लाभले होते. त्याची हातोटी विलक्षण होती
लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव असून वस्तूच्या उत्कृष्ट गुणवत्तेचा तयार करणं हे त्यांचं ध्येय होतं. तसेच कणखर, शिस्तबद्ध काम, जगभर पसरलेला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा हे त्यांचे वर्तनसूत्र मानले जातात. भारतातील 4 राज्यांमध्ये पसरलेला किर्लोस्कर उद्योग समूह सुमारे 18,000 लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डिझेल इंजिने, सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे 40% उत्पादन किर्लोस्कर यांच्याकडूनच होते. या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन 63 कोटी रुपये आहे. जगातील 60 देशांमध्ये त्यांची निर्यात पेठ तयार झालेली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहातील सेंट्रिफ्युगल पंप, व्हर्टिकल लेंथ, स्यूल्ज, वॉल्ज, शेंगा फोडण्याचे यंत्र, सिल्क प्रोसेसर युनिट, मशीन टूल्स, विद्युत मोटारी तसेच अश्वशक्तीचे वॉटरप्रूफ डिझेल इंजिने, भातसडीचे यंत्रे, एअर कॉम्प्रेसर, रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसर, स्विच गिअर मोटर, कंट्रोल गिअर तसेच ट्रॅक्टर, कॉस्टिंग वगैरे यंत्रांचे उत्पादन यांच्याद्वारे केले जाते. आता हा समूह तांत्रिक ज्ञानाचेही परदेशात निर्यात करू लागलेला दिसून येतो. फिलिपिन्स, मलेशिया या देशांमध्ये अनुक्रमे वॉटर कूल्ड इंजिने आणि विद्युत मोटारी यांचे उत्पादन किर्लोस्करांच्या सहकार्याने होऊ लागले आहेत. भारतातील औद्योगिकरणाच्या इतिहासामध्ये किर्लोस्कर घराण्याचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गौरव करण्यासारखेच आहे. मराठी माणसाला उद्योगधंदा करता येत नाही असे आपण कित्येकदा ऐकतो. मराठी माणसाने फक्त दुसऱ्याची चाकरी करावी किंवा स्वतःची शेती करावी असे बोलून अनेकदा मराठी माणसाचा अपमान देखील केला जातो. या सर्व प्रथाला छेद देत मराठी माणूस एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे आपल्याला एका व्यक्तीने 19व्या शतकामध्ये दाखवून दिले. दुसरं कोणी नाही, हा मराठी माणूस म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर होय. याच मराठी माणसाने मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ही मराठी माणसाला लागलेली कलंक पुसून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. यंत्रांना ऊर्जा देऊन गतिमान करण्याची गरज बदलत्या कालानुसार निर्माण झालेली होती ती भारतातच. हे आव्हान किर्लोस्कर ब्रदर्सने स्वीकारले आणि भारतीय उद्योग जगामध्ये स्वयंचलित यंत्रयुगाला सुरुवात झाली होती. डिझेल इंजिन, कोल गॅस, जनरेटर्स, विद्युत मोटार अशा स्वदेशी यंत्राच्या साहाय्याने भारतीय उद्योगामध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले होते. त्यांना एक वेगळीच गती प्राप्त झाली होती. पंप आणि झडपा तयार करण्याचे सर्वात मोठा भारतीय उद्योग समूह म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स या उद्योगाला जाते. जागतिक युद्ध पातळीमध्ये परिस्थितीतील भारतीय उद्योगाची अवस्था खूपच बिकट झाली होती. तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाचा अभाव, ब्रिटिश सरकारचे ब्रिटिश बनावटीची यंत्रसामग्री भारत पाठवण्यास घातलेली बंदी अशा अवस्थेमध्ये किर्लोस्करांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या दृष्टीने भारतीय उद्योगपतींचे मशीन टूल्स तयार करण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन ब्रिटिश सरकारला चकित त्यांनी केले. शेतीचा अवजारे बनवणारे किर्लोस्कर मशीन टूल्सकडे वळाले. ते भारतीय उद्योग जगतातील क्रांतिकारक वळण म्हणावे लागेल. यासाठी त्यांनी हरिहर येथे म्हैसूर किर्लोस्कर लिमिटेड ही कंपनी सुरू केली. या कामी म्हैसूरचे महाराजा यांनी हितचिंतक म्हणून त्यांना लाभले होते. त्यावेळी तयार केलेली 7 ही लेथ मशीन्स हातोहात विकली गेली. बदलत्या औद्योगिक धोरणाचा समूहाला त्यांना चांगलाच फायदा झाला होता. विद्युत मोटारी तयार करणे हे लक्ष्मणरावांचे स्वप्न होते. 1946 साली ते पूर्ण झाले. लक्ष्मणरावांचा धाकटा मुलगा रवी याने 10 हेक्टर जागेवर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड सुरू केली होती. 1958 साली एअर कॉम्प्रेसर्स तयार करण्याचा परिपूर्ण कारखाना शंतनूरावांचे धाकटे चिरंजीव श्रीकांत यांनी समर्थपणे सांभाळले. इंग्लंडला बूम अँड वेड या कंपनीच्या सहकार्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड एअर कॉम्प्रेसर आणि न्यूमॅटिक साधनांचे उत्पादन सुरू झाले होते. किर्लोस्कर समूह देशातील एक नावाजलेलं आणि प्रतिष्ठेचं घराणं म्हणून संबोधलं जातं. लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समूहाची स्थापना केली आणि छोट्या सायकलच्या दुकानापासून केली होती. कोणतेही काम करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक असते हे आपण अनेकदा ऐकलं असतं. परंतु लक्ष्मणराव किर्लोस्कर या कहाणीचे अगदी चुकीचे सिद्धांत म्हणून स्पष्ट करतात. किर्लोस्कर ब्रदर लिमिटेड ही भारतातील औद्योगिक क्रांतीच्या प्रवर्तकांपैकी एक महत्त्वपूर्ण व्यवस्था मानली जाते. देशातील पहिला नांगर विकसित करण्यापासून ते केंद्रापसारक पंपाचा भारतातील पहिला निर्माता होण्यापर्यंत तसेच किर्लोस्कर ब्रदर लिमिटेड 130 वर्षाच्या कालावधीमध्ये विपुल वारसा घेऊन अनेक पहिले श्रेय त्यांच्याकडे दिले जाते. भारतातील पहिले डिझेल इंजिन असो किंवा इलेक्ट्रिक मोटर तसेच लेथ किंवा स्पेशलाइज्ड कॉन्क्रीट वॉल्ट पंप CVP तसेच किर्लोस्कर ब्रदर लिमिटेड ची क्रांतिकारी कामगिरी आणि भारतीय उद्योगातील योगदानाची मोठी यादी तयार होत असताना दिसून येते. किर्लोस्कर वाडीच्या उभारणीचे काम 1910 पासून सुरू झाले. औद्योगिक वसाहत असणारे
जमशेदपूर नंतरची देशातील दुसरी क्रमांकाची अगर कोणती औद्योगिक वसाहत असेल ती तर असणारी किर्लोस्कर वाडी म्हणून ओळखली जाते. बिहारमध्ये जमशेदजी टाटा यांच्या पोलाद कारखान्याचे जमशेदपूर झाले. त्यानंतर कैलासवासी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वतःच्या उद्योग समूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून किर्लोस्कर वाडीचा जन्म झालेला दिसून येतो. किर्लोस्कर वाडीमध्ये सुरुवातीला फक्त पाण्याचे पंप बनत असे. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचेच अशी ख्याती दूरवर पसरली होती. किर्लोस्करांनी त्यांच्या उत्पादनाचा पसारा पुढे वाढविला आणि डिझेल आणि विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबर यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या यंत्राचीही निर्मिती त्यांनी तिथे सुरू केली होती. किर्लोस्कर कंपनीचे इंग्लंडच्या ऑइल कंपनीबरोबर 1920 मध्ये त्यांनी करार केला आणि ही पहिली भारतीय कंपनी ठरली जी परदेशी कंपनीबरोबर करार करणारी. त्यातूनच ऑइल इंजिनचे उत्पादन सुरू झाले होते. त्या यंत्रामुळे किर्लोस्कर हे नाव समग्र शेतकरी वर्गाच्या हृदयावर कोरले गेले होते. कंपनी ऑइल इंजिन परदेशी निर्यात 1946 पासून करू लागली होती. त्यांचे चिरंजीव शंतनुराव यांनी शिक्षण त्यांचे संपताच त्यांनी या कंपनीच्या कार्यामध्ये मोठ्याने लक्ष घातले. किर्लोस्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एकेकाळी नापीक असलेल्या जमिनीवर पूर्णपणे बदल करून टाकला. यानंतर किर्लोस्करने बंगळुरू, पुणे, देवास या ठिकाणी आपल्या औद्योगिक शाखा स्थापन केल्या. यामध्ये शेती आणि उद्योगासाठी वापरण्यात येणारे विविध उपकरणे त्यांनी तयार केले होते. पुढे किर्लोस्कर इतके यशस्वी झाले की त्यांनी चोहूबाजूनी त्यांच्या प्रयत्नाचे प्रशंसक लोक बनत गेले. अशा प्रकारे 45 रुपये महिना नोकरी करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी सुरू केलेले किर्लोस्कर साम्राज्याचे मूळ आज अब्जावधी डॉलर्स पेक्षाही जास्त आहे. विशाल औद्योगिक साम्राज्य उभे करण्याने देशाच्या औद्योगिक नकाशावर एक नवा अध्याय लिहिल्यानंतर त्यांनी भारतीय शेतीला एक नवी दिशा देऊन लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी 26 सप्टेंबर 1956 दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. किर्लोस्कर समूहाच्या एकूण 8 कंपन्या आहेत ज्यांची शेअर बाजारामध्ये नोंदणीही झाली आहे. या कंपनीमध्ये किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर इंडस्ट्री लिमिटेड, किर्लोस्कर फेरम इंडस्ट्री लिमिटेड, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड. पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून यंत्र निर्मिती करण्याचे धाडस करणारा उद्योग समूह म्हणून किर्लोस्कर उद्योग समूहाची ओळख नावाने मिळते. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ही भारतातील पहिली कंपनी की ज्याने स्वतःची गुणवत्ता मापन निश्चित करून चारा कापण्याचे यंत्र तसेच लोखंडी नांगर अशी 2 अवजारे बाजारात आणली. विशेष म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारची ब्रिटिश अवजारांची स्पर्धा करून किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे नाव 7 समुद्रापलीकडे प्रसिद्ध पावले होते. भारतात जणू स्वदेशी यंत्र युगालाच सुरुवात झाली होती. शेंगदाणे टरफले काढणारे यंत्र, ऊसाचा रस काढणारे यंत्र, पाणी उपसण्याचे पंप अशा हातयंत्राची निर्मिती करून नव्या अर्थव्यवस्थेला भारतीय उद्योग जगामध्ये किर्लोस्कर या कंपनीने क्रांतीच घडून आणली होती. शंतनू किर्लोस्करांचं वयाच्या 90व्या वर्षी म्हणजे 24 एप्रिल 1994 रोजी त्यांचं निधन झालं आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. सुव्यवस्थित वेशभूषा, भेदक नजर, उत्कृष्ट कार्यक्षमता, एखाद्यावर विश्वास टाकल्यानंतर त्याला पूर्ण मदत करण्याचा दिलदार स्वभाव हा त्यांचा अंगीकृत होता. शंतनुराव केवळ पुंजीपती नव्हते तर संचालकांचे, हजारो कामगारांचे, लाखो सहभागधारकांचे ते पोशिंदे बनले. खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार 1950च्या दरम्यान करणारे ते दृष्टे उद्योजक होते. त्यांच्या कारखाने तसेच अनेक कंपन्या, त्यांची उत्पादने, कामगार यांच्या माध्यमातून शंतनुराव आजही उज्ज्वल भारताची ग्वाही देताना दिसून येतात. गरजा कमी कराव्यात या प्रकारची मानसिकता असताना बदलत्या काळानुसार गरजा वाढाव्यात आणि अधिक काम करून उत्पादकता वाढवावी. पर्यायाने दरडोई उत्पन्न सुद्धा वाढावे हा महत्त्वपूर्ण विचार शंतनुराव यांनी कृतीत आपल्या आणला होता. आध्यात्मिक भारताकडून तसेच औद्योगिक भारताकडे झालेल्या वाटचालीमध्ये शंतनुराव आणि तसेच त्यांचे किर्लोस्कर उद्योग समूहाचा अतिशय महत्त्वपूर्ण सिंहाचा वाटा मानला जातो. फ्रेड शुले या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आणि व्यापक आहे. ते म्हणतात की माझ्या आयुष्यातील 2 व्यक्ती महत्त्वपूर्ण आपली भूमिका बजावतात. त्यापैकी माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक 2चे व्यक्तिमत्व मानले जाईल तर पहिले व्यक्तिमत्व हे पहिल्या क्रमांकाचे ते असतील ते फक्त महात्मा गांधी होय. दूरदृष्टी लाभलेले उद्योजक असलेले शंतनुराव किर्लोस्करांनी 20व्या शतकामध्ये किर्लोस्कर समूहाचे कार्यक्षेत्र वाढवले आणि एक हाती आपला विकास साधला. त्यांच्या कामाची दखल घेऊनच केंद्र सरकारने 1965 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. किर्लोस्कर उद्योग समूहाची पहिली कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स 1920 मध्ये सुरू झाली. 1946 मध्ये किर्लोस्कर इलेक्ट्रिक बंगळुरूला सुरू झाली.
तर मशिनरी तयार करण्यासाठी म्हैसूर किर्लोस्कर म्हणून अस्तित्वात आली. किर्लोस्कर ऑइल इंजिन या कंपनीचा इतिहास हा फारच संघर्षाचा आहे. आज वाचताना आश्चर्य वाटेल की परंतु किर्लोस्कर ऑइल इंजिन कारखान्याला विरोध झाला होता. निवृत्तीधारकांनी आणि विद्येचे माहेरघर असलेले पुण्यात कारखाने नकोत असा विचारही आला होता. मात्र सर्व अडचणीवर मात करून शंतनुराव किर्लोस्कर यांनी ऑइल इंजिन या कंपनीसाठी पुण्यामध्ये जागा खरेदी करून 1947ला बांधकाम सुरू केले. 1949ला उत्पादन सुरू झाले आणि 1949मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित जवाहर नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील उद्योगपती यांच्या हस्ते कारखान्याचे उद्घाटनही करण्यात आले. कारखान्यामध्ये एवढ्या दर्जेदार इंजिनाची निर्मिती झाली होती की 1949च्या या इंजिन वर्ष हा 1979 पर्यंत व्यवस्थित चालू शकतो आणि 1950ला पंडित जवाहर नेहरू यांनी या कारखान्याला सुद्धा भेट दिलेली दिसून आली. उद्योगाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अर्थात फिकी या संस्थेचे अध्यक्षपद 1965मध्ये शंतनुराव किर्लोस्कर यांच्याकडे आले. या संस्थेच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना सरकारची औद्योगिक धोरणाविषयी कान उघडणी करण्यास शंतनुराव हे काही घाबरले नाहीत. पंडित जवाहर नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या तत्कालीन तिन्ही पंतप्रधानांसोबत शंतनुरावांचे घनिष्ठ संबंध राहिले होते. शंतनुराव एक धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्व होतच. ते वर्ष म्हणजे 1964ला जर्मनीतून जाऊन जर्मनी कंपनी खरेदी केली. भिवंडीची दांडेकर मशिनरी आणि जर्मन कंपनीला या एकमेकांना पूरक कंपन्या ठरल्या होत्या. शंतनुराव काळाचा पुढचा विचार करणारे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्या काळातल्या अनेक सामाजिक संघर्षांना सामोरे जाण्यास शंतनुराव कधीही घाबरले नाहीत. 1965ला शंतनुरावांनी सरकारचे पद्मभूषण हा सन्मान त्यांना मिळाला. भारत पाकिस्तानचा वर्ष म्हणजे 65ला झालेल्या युद्धामध्ये भारतीय उद्योगाचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना केवळ पाठिंबाच त्यांनी दिला नाही तर अनेक गरजांसाठी उद्योग मदतीसाठी ते पुढे आले. त्यासाठी देखील शंतनुराव किर्लोस्कर यांचा पुढाकार हा अग्रगण्य मानला जातो. शंतनुराव किर्लोस्कर यांनी कॅक्टस अँड रोजेस म्हणजे काटे आणि फुले हे पुस्तक आत्मचरित्र पुस्तक 2003 मध्ये मॅकमिलन इंडियाने प्रसिद्ध केले. त्यांच्या या प्रस्तावनेच्या अखेरच्या वाक्यामध्ये किर्लोस्करांनी त्यांच्या दृष्टिकोनास असे लिहिले आहे की माझ्या देशासाठी आणि माझ्या देशातील उद्योगासाठी सर्व उत्तम जे करण्याचा माझ्या धडपडीची जी गोष्ट आहे ही गोष्ट अडचणीच्या वेळी निराश न होता आपले काम समर्पित वृत्तीने पुढे नेण्यासाठी तरुणांना विशेष करून काही वेळा कठीण गेलेला मार्ग सुकर करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रेरणादायी ठरेल. तर माझे हे पुस्तक लेखन कला आणि कौशल्य सार्थकी लागले असे मला वाटेल. यांच्यासारखे अनेक असे व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता पाहत राहा ओशनिक इकॉनॉमिक्स. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.